व्हिडिओ आता AI टूल्स वापरून काल्पनिक चेहरा वापरून बनवतील का? व्हिडिओ बनवल्यानंतर VPN किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर करत भारताबाहेरून स्वातंत्र्य व लोकशाही जिवंत असणाऱ्या देशातून रिलीज करतील का? किंवा व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही एक काल्पनिक स्टोरी आहे किंवा इतर एखाद्या देशातील स्टोरी आहे असं सांगत सूचक नावांच्या मदतीने बातम्या सांगतील का? आणि आजकाल टोपण नावं तर लोक ओळखू लागलेत. परदेशस्थित परिचितांच्या मदतीने व्हिडिओ रिलीज करून VPNच्या मदतीने भारतातील व्यक्ती कंटेंट बघतील का? जगभरात अनेक ठिकाणी विशेषतः चीन वगैरे सारख्या देशात हा मार्ग अवलंबतात. नुकतंच बांगलादेशातही VPNचा वापर करत देशात बॅन असलेला कंटेंट लोक बघत होती. मग तो YouTube असो, ट्विटर असो, इतर प्लॅटफॉर्म्स, टिकटॉक वगैरे सारखे. तर हे सगळे प्रश्न उभे राहिलेत, चर्चिले जात आहेत. याचं कारण आहे आपलं सरकार एकदम चोर पावलांनी लपत-छपत नवीन ब्रॉडकास्टिंग बिल आणतंय, ज्याच्या वापराने जे कोणी स्वतंत्र पत्रकार आहेत, जे कोणी खरी माहिती देत आहेत, जे कोणी चरणचुंबक बनलेले नाहीत, त्यांच्या स्वातंत्र्यावर लगाम घालता येईल. त्यांना कामच करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करता येईल. या व्हिडिओमध्ये इतक्या कमी वेळात संपूर्ण माहिती देता येणार नाही, त्यामुळे ब्रॉडकास्टिंग बिल विषयी संपूर्ण माहिती देणारे अनेक व्हिडिओ अनेकांनी बनवलेत, ते जरूर बघा. या व्हिडिओमध्ये फक्त निवडक काही मुद्दे तुमच्यासमोर मांडतो. ऑनलाईन सोशल मीडियावर लिहिणारे, बोलणारे, व्यक्त होणारे सगळे या बिलानुसार इंडियन मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगच्या अंतर्गत येतील. म्हणजे जे नियम Amazon, नेटफ्लिक्स यासारख्या OTT प्लॅटफॉर्म्सना, तेच नियम घरातून व्हिडिओ बनवणाऱ्यांना. हे बिल आल्यावर युट्यूबर्स, इंस्टाग्रामर्सनी एका महिन्याच्या आत सरकारला नोटिफाय करणं आवश्यक आहे. ग्रीव्हन्स ऑफिसर असणं गरजेचं असणार आहे. त्याने प्रत्येक ईमेलला उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे घरात बसून YouTube व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने पगारावर अजून एक माणूस ठेवायचा, ज्याने त्यांनी पाळलेल्या IT सेल आणि ट्रोल आर्मीच्या ईमेल्सना उत्तरं देत बसायचं. कोर्टाच्या परवानगीशिवाय कंटेंट क्रिएटर्सवर धाडी टाकून व्हिडिओ बनवण्याचे सामान जप्त करता येणार. असे अनेक नियम व अटी आहेत जे फॉलो करणं सर्वसामान्यांना अशक्य आहे. अशा प्रकारचे नियम जगातील कोणत्या लोकशाही देशात आहेत ते तुम्ही स्वतः शोधा आणि आपण स्वतःला लोकशाहीची जननी वगैरे म्हणत पाठीवर स्वतःच थाप मारायची का हे सुद्धा ठरवा. गमतीचा भाग म्हणजे या सगळ्यातनं सूट देण्याची व्यवस्था आहे. त्यात कोणाला सूट दिली जाणार हे सुद्धा सरकारच ठरवणार. म्हणजे एकंदर तो ED-BD सारखा कारभार असण्याची शक्यता आहे. आमच्याकडे या तर सगळी सूट मिळेल, नाहीतर प्रोसेस इज अ पनिशमेंट म्हणत छळत राहू. अर्थात प्रत्येक अडचणींवर माणूस मार्ग काढतो, तसा यावरही काढूच. भले भले सत्तेवर पकड असणारे पळताना आपण बघितलेत. शेजारचं उदाहरण तर अगदी ताजं आहे. म्हणूनच कधी नाही इतकी आपल्या सपोर्टची गरज फक्त इंडियन व्हॉइसला नाही, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सर्वांना आहे. कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.